तर नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? हसताय ना? तर मग हसतच राहा. तर हे बघा, आज आलो आपण सोनूचे मम्मी सोनूचे पप्पा फेमस रील स्टार यांच्या घरी. तर आमच्या सोबत मनोज भाऊ देतकर, कन्नडचे फेमस रील स्टार आहे. मनोज भाऊ आहे करा. हे भाऊ इकडे भाऊचं नाव सांगा. सचिन भाऊ, ते भाऊ, प्रीतम भाऊ आणि मांग अरुण भाऊ आहे. तर चला मित्रांनो, आता आपण इकडे शेती फिरूया. चला बोला काहीतरी. हे आपलं गहू आहे, हे अमेरिकाहून आणलं होतं याचं बिया आपण. तर याच्यापासून जी चपाती बनती ती 300 ते 350 रुपयाला जाते हॉटेलना. तर ह्याच आहे, कोणाला जर लागलं याचं बी तर हे 3000 रुपयेचं छटाक येतं. तर कॉन्टॅक्ट नंबर देऊ आपण स्क्रीनवर, तर घ्या. आता निघाली ब्रेक करू बघूया. यो सोनू, तुम्ही व्हिडिओ मध्ये खूप भरपूर याचं नाव ऐकलं असेल. तर याचं नाव आहे सोनू, सोनूच्या मम्मीचा सोनू. तर चला आपण मध्ये जाऊ, कोंबड्या बघू. तर हे बघा मित्रांनो, तिकडे आपण पाहुण्याची शेती पाहिली. आता इकडं म्हणजे पाहुण्याचा मेन बिझनेस आहे. त्यापासून ते महिन्याला किती कमवतात आजी? 4 लाख तर कुठं निघेल. तर बघा मित्रांनो, फक्त कोंबड्याचे अंडे कोण 4-1 लाख रुपये ते महिन्याला कमवता. आणि मग दाजीला थंडी पिंडी वाजत नाही का? वाजती ना थंडी जायला. आपण ते रिकाम्या कामात पडत नाही, सांगत नाही ते कोणाला थंडी वाजते. थंडी वाजली की त्याला ऐकू नाही म्हणून आपण त्याला हेडफोन घालतो. त्याला फक्त गाणेच ऐकू येते, मग थंडी वाजली तर ऐकू येत नाही. पा किती सोट होते कोंबड्याची. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही कोंबड्या पाहू शकता. हा, हे कोंबड्याशी तुम्ही पाहू शकता. पाहू शकते. दाजी या कोंबडीचं नाव काय? त्याचे नाव जे आहे ते आता शाळेत आलं की घरी आम्ही त्याला टोपण नावानं आवाज देतो. जसं राणी, हे घरचं झालं. हा का? आणि ऐश्वर्या आहे शाळातलं, राणीचं नाव. हसू नका ना. ठेवणं पडते भाऊ, धंदा करायचं म्हणलं तर. हा, आणि हे असं आहे, आता मी म्हणलं राणीला अंड दे, आत्ताच देते ती. हा, तेवढं शिकेल त्याला. चांगली डिग्री असेल त्याच्याकडे. नाही, मी घरी शिकलं. हा, आणि कधी कधी समजा एखादं गिरायक आलं आणि म्हणलं 20 अंडे द्या, आपल्याकडे 10 असल्या, मी पटकन ऑर्डर देतो त्याला. 10 अंडे आत्ता 10 मिनिटात पाहिजे. म्हणून तुम्ही महिन्याला 4 लाख रुपये कमवता. हा, हे तुम्ही उगम झाले पाहुणे म्हणून सांगितलं नाही. तर धंद्याचा असं कोणी कोणाला सांगत नाही किती कमवतो काय कमवतो. प्लॅन येतो तुमचा. हा, झालं आता लगे काय अहो, इतकं सगळं लोक सांगत असते का? तो भविष्य ना. मा भाऊ जरी असलं तर सांगू नका. मग दाजी, हा, हे एक कोंबडी कितीला द्या? 100 मला. ह्या पा मी आता एक पिल्ले घेतले होते लहानपणी, तर मला एक पिल्लू 3.5 कोटीला पडले होते. 3.5 कोटी? हा, आता मी आता पिल्ल्याची कोंबडी केली, त्याच्यावर तुम्ही किंमत लावून घ्यायची काय असेल. 100 कोटी जाऊ का कोंबडी? नाही, आपण थोडं 10-5 रुपयांचं असती लावू. हा का? मग त्याच्या मटन काय भाव मटन? मटन तरी बी समजा 2 किलोची कोंबडी राहते नाही, तरी 14 ते 15 कोटी रुपये किलो. म्हणजे सारे गाव विकून मटन खाणे पडत असेल. नाही, आहे ना पैशावर लोक. अंबानीच्या घरी जाते आपली घरात. 350 रुपयाला देते, कोणी आलं का? पाहुणे असेल बरं मारणं पाट्या तुझं बघून थांब. असं आहे मग. भारी भारी. मला दाजी याला खायला काय टाकतो तुम्ही नेमकं? यायला काजू चालू आहे 1000 रुपये किलोचे. बदामी मनुके चालू केले ते, पण ते जसे खाल्ले तसेच हागायचे, ते पचन होत नव्हते. मनुके बंद केले सध्या. काजू बदामी चांगले चांगले म्हणून तुमच्या अंड्यामध्ये जास्त विटामिन आहे ना. हा हा हा. बघू शकता मित्रांनो, आमचे व्हिडिओ काढणं झाले, ब्लॉग बनवून झाले. आता चालली पब्लिक आता घरी. आता दाजी घरी आपण काही पोहे वगैरे नाश्ता करू. 3, 4, 5, 6, 7. बघा दाजी कोंबड्या मस्त आहे. त्याला आठवलं की कोंबडी मारली टाकली आपल्याकडे. कोणाला बरोबर दाजी म्हणते कोणावर बसत नाही ठेवून. तर मित्रांनो, आम्ही ना व्हिडिओ ब्लॉग सगळं बनवलं आणि आता थोडाफार नाश्ता पाणी करणार आहे. आता बघा तुम्ही ना, ताई आपल्याला पोहे देत आहे. आताच पोहे बनले गरम गरम, तुम्ही बी या खायला. इकडे बसले आपली पुरे रील स्टार. इकडे सोनूचे पप्पा ब्लॉग बनवत आहे. इकडे सोनूची मम्मी पोहे बनवले नाही. हे सोनू आमच्या
अभ्यास करायला. हे बघा मित्रांनो, हे सर्व रील स्टार आहे. इथं पण व्हिडिओ चांगले बनवत आहे. भाऊ बोला ना. खाऊन घ्या ना पहिलं. हो ना. पोहे थंडीवर राहील ना मग.